टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर पद्धतीचे फोटो समोर आल्याच्या नंतर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि केज शहरामध्ये बंद करण्यासाठी हे सगळे तरुण रस्त्यावरती उतरलेले आहेत। तरुण आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण बाजारपेठेमध्ये फिरून या तरुणांकडून या ठिकाणी दुकानं बंद करणं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये घोषणा सुद्धा दिल्या जात आहेत। इकडे सगळीकडे जर आपण बघितलं तर असतील ती दुकानं तातडीनं बंद करण्यासाठी हे तरुण जे आहेत ते आक्रमक झाले या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। थोडंसं वातावरण जे आहे ते आक्रमक सुद्धा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आक्रमक पद्धतीने या ठिकाणी दुकानं जी आहे ते बंद करायला लावली जातात। आपण यातल्या काही तरुणांशी बोलणार आहोत। काय सांगाल तुम्ही, हे सगळे तरुण रस्त्यावर उतरला आहात, काय भूमिका आहे तुमची? बोला बोला। रस्त्यावर उतरलात तुम्ही। धनंजय मुंडेचा राजीनामा मिळालाच पाहिजे आणि वाल्या म्हणजे फरार आरोपी सगळे अटक झाले पाहिजे आणि वाल्मिक कराड सगळ्याचा मेन आरोपी आहे, म्हणजे सगळ्यात मेन आहे ते लीडर, त्याला फाशी शिक्षा झालीच पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? 100% फाशी झालीच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, हीच आमची प्रतिक्रिया आहे। तुम्ही काय सांगाल? गुन्हेगाराचं समर्थन करणारे जेवढे पण आरोपी आहेत या तालुक्यातले आणि बीड जिल्ह्यातले सर्वांना सह आरोपी करून पोलीस प्रशासन जेवढे पण पोलीस कर्मचारी आहेत त्यांना पण यांच्यासोबत गुन्हेगार म्हणून यांना अटक झालीच पाहिजे। अशा पद्धतीनं सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे मागणी केली जाते आणि याच मागणीसाठी हे तरुण जे आहेत रस्त्यावर उतरलेले आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।